माझा प्रभागाचा नंबर 1 आहे आणि मला माझा प्रभाग पण 1 नंबरचा करायचा आहे। एक विकासाचं नवीन मॉडेल मला इथे तयार करायचे, जेणेकरून इतर भागातील म्हणजे लोकांनाही त्याचा अभिमान वाटेल की हा प्रभाग खरंच खूप सुंदर पद्धतीने विकसित झालेला आहे। असं मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे। मला हे लोहगाव ग्रीन करायचे की जेणेकरून त्यांना 1 तास का होईना दिवसभरातला तिथं जाऊन योगा असेल किंवा प्राणायाम असेल किंवा काय त्यांच्या वॉकिंग असेल किंवा त्यांना शांतता पाहिजे असेल तर त्या भागामध्ये जाऊन ते त्याचा हे करू शकतात, उपयोगी होऊ शकतात। मग त्यासाठी पण मला ग्रीन लोहगाव हाही माझं स्थानिक उमेदवार खूप महत्त्वाचा आहे, कारण आधी ज्या भागातनं जे उमेदवार लोकप्रतिनिधी होते त्यांनी फक्त त्यांच्या भागाचाच विकास केलेला आहे आणि लोहगावकडे त्याचा म्हणजे तेवढा विकास झाला, तेवढं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे। त्यामुळे स्थानिक उमेदवारामध्ये नाराजी आहे त्याबद्दल की त्यांना वाटतं की आपला हक्काचा माणूस आपल्या प्रभागातनं गेला तर तो आपल्या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल, म्हणून त्यांना स्थानिक उमेदवार हवा आहे आणि त्यांची इच्छा आहे की स्थानिक उमेदवारांनीच इथे उभे राहावं। तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता तर त्या पक्षाची एक विचारधारा आहे ती हिंदुत्वाची आहे, पण मोदीजींनी एक नाराही दिलेला आहे सबका साथ सबका विकास। हे तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाताय किंवा तुम्ही सांगताय की गेल्या अनेक वर्ष तुम्ही लोकांचं काम करताय, तर हे तुमच्या कामातनं लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचवताय? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन इच्छुक उमेदवार असतील, माझे नगरसेवक असतील, त्यांच्या प्रभागाबद्दलचं व्हिजन जाणून घेतोय। आज आपण आलेलो आहोत लोहगाव कळस धानोरी हा जो क्रमांक 1चा मतदारसंघ आहे, तर त्या मतदारसंघामध्ये आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून वंदनाताई संतोष खांदवे पाटील या इच्छुक आहेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांच्याकडनं या प्रभागाबद्दलच्या समस्यांबद्दल चर्चा करूयात, त्यांचं व्हिजन काय आहे हे जाणून घेऊयात। ताई, स्वागत आहे तुमचं। पण आपल्याला ह्या चर्चांना सुरुवात करण्या अगोदर मतदारांना आणि आपल्या दर्शकांनाही तुमची स्वतःची ओळख करून द्या आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा। नमस्कार, मी वंदना संतोष लाला खांदवे। मी भारतीय जनता पार्टीची प्रभाग क्रमांक 1ची इच्छुक उमेदवार आहे। मला तुम्ही माझं विजन विचारलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद। मला एक मला माझ्या कुटुंबाकडनं राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे। माझे आजो सासरे हे लोहगावचे प्रथम सरपंच होते। माझ्या पतींचा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चापासून प्रवास सुरू झाला आहे। ते पुणे गुलटेकडी मार्केटचे उपसभापती म्हणून त्यांनी काम केले आणि आता पुणे शहर उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। तर गेली 25-26 वर्ष झाला मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून काम करत आलोय। लोकांचे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अजून मला पुढे जाऊन चांगलं काम करायचं आहे। लोकांच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी मी या भागातून उमेदवारी मागते। बरं, मग आता तुम्ही जे राजकारणाबद्दल सांगितलं, म्हणजे तुम्ही स्वतः राजकारणामध्ये येऊ इच्छित होता की कुटुंबाकडनं तुम्हाला सांगण्यात आलं? नाही, मी आता महिलांमध्ये फिरते। मी बचत गटांच्या माध्यमातून पण भरपूर कामं केलेली आहेत। स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत त्या मी सोडवू शकते, जसं की महिलांना सक्षमीकरण असेल किंवा महिलांना रोजगार देणं असेल, अशा गोष्टींमध्ये मी काम करू शकते। तर मी स्थानिक लोकांच्या मध्ये आता फिरते, तर लोकांची इच्छा आहे की महिला उमेदवार म्हणून पण आपल्याकडं उमेदवार पाहिजे। म्हणजे तुम्ही ताई उमेदवारी स्वीकारा तर तुम्हाला म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने लोकांमधून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही राजकारणात उतरा, राजकारणात या, तुम्ही काम करू शकता असं। बरं, मग आता आपण काय करूयात, सुरुवातीला आपण या भागातल्या समस्यांबद्दल पण बोलूयात आणि त्यानंतर तुमचं विजन काय ना हे पण जाणून घेऊया। आता आम्ही येत होतो तर त्यावेळेला स्वच्छतेचा खूपच गंभीर प्रश्न आहे असं आम्हाला जाणवलं। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग होते, कुठेही कचरा रस्त्यावरती टाकून दिलेला आहे। स्वच्छता हा म्हणजे अगदी मोदींनी पण स्वच्छ भारतचा नारा दिलेला आहे, ते स्वतः यावरती काम करतायत। आपला भाग मात्र स्वच्छ नाही। हो, स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर खरंच खूप समस्या आहे इथे। रस्त्यावर कचरा फेकला जातो
रस्त्या गाडी येत नाही कचऱ्याची वेळेवर, 8-8 दिवस गाडी येत नाहीत. त्यामुळे कचरा कुठे टाकावा हा प्रश्न बायकांना पडतो. दिवसभर बायका घरात काम करतात, त्यांना ह्या गोष्टीला फेस करावं लागतं. मग गाडी येत नसल्यामुळे ते रस्त्यावर कचरा फेकला जातो आणि तो खरंच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच हानिकारक आहे. अनेक त्याच्यामुळे डेंग्यू असेल, अनेक प्रकारचे आजार, त्यामुळे लहान मुलंही त्यामुळे आजारी पडतात. त्यांना शाळेतनं घरी म्हणजे त्यांचं शाळेचं नुकसान होऊ शकतं. अशा गोष्टीमुळे कचऱ्याची समस्या फार असल्यामुळे तो सोडवणं हाही माझा प्रयत्न असेल. पण आता तुम्ही जर बघितलं तर कचरा हा काय म्हणजे तुमच्या भागात अनेक भागांमध्ये पण समस्या आहे, पण शहराचे इतर भाग जे आहेत तर त्या भागामध्ये कचरा व्यवस्थित उचलला जातो, व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली जाते, पण आपल्या भागामध्ये असं नाही. आपल्या भागामध्ये कचऱ्याची खूप समस्या आहे. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, त्याच्यामुळे बायकांना कचरा कुठे टाकावा हा प्रश्न पडतो. मग शेवटी नाईलाजाने त्या रस्त्यावर कचरा फेकतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे खूप हानिकारक आहे. अनेक आजारांना सामोरे जावं लागतंय. आता लोकप्रतिनिधींनी ते जास्त लक्ष न दिल्यामुळे ही समस्या उद्भवलेली आहे. तर मला ही समस्या म्हणजे मला संधी दिली तर ही समस्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपल्या भागामध्ये ना खूप लवकर वेगानं विस्तारलेला हा भाग आहे. आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. तर पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण कचरा ह्या विषयावर बोलतोच आहोत तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. पर्यावरणाकडे तुम्ही कसं बघता या प्रश्नांकडे? हो, आधी लोगावमध्ये तर खूप म्हणजे पूर्ण हा भाग तर ग्रीनच होता, म्हणजे झाडेच होती. पण आता मोठमोठ्या इमारती झालेत, त्याच्यामुळे झाडे तोडली गेली सगळी. त्याच्यामुळे ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजन जो म्हणतो, शुद्ध हवा, ती लोकांना मिळत नाहीये. त्यासाठी लोकांना म्हणजे मला हे लोगाव ग्रीन करायचे की जेणेकरून त्यांना 1 तास का होईना दिवसभरातला तिथं जाऊन योगा असेल किंवा प्राणायाम असेल किंवा काय त्यांच्या वॉकिंग असेल किंवा त्यांना शांतता पाहिजे असेल तर त्या भागामध्ये जाऊन ते त्याचा हे करू शकतात, उपयोगी होऊ शकतात. मग त्यासाठी पण मला ग्रीन लोहगाव हाही माझं ध्येय आहे. बरं, आता तुम्ही स्वतः महिला आहात, तुम्ही स्वतः महिलांसाठी काम करण्याबद्दलही बोलताय, जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं. तर या भागामध्ये असणाऱ्या महिलांशी तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन करताय त्यावेळेस त्यांच्या बेसिकली कुठल्या समस्या तुम्हाला त्या सांगतायत, आणि तुम्हाला महिलांसाठी असू द्या, तरुणांसाठी असू द्यात, बेरोजगारी तर हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, पण याशिवाय कुठले मुद्दे तुमच्याकडे घेऊन येतात? आता बायका मला गेले की सांगतात रस्ते खूप खराब आहेत इथे. म्हणजे इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इथे तशी सुधारणा झालेली नाहीये. म्हणजे सकाळचं शाळेत सोडवायचं त्यांच्या घरापर्यंत, म्हणजे काही भागामध्ये तर असं इतकी रस्त्याची समस्या आहे की शाळेची व्हॅन त्यांच्या घरापर्यंत जात नाही. मग त्यांना सकाळी आपल्या छोट्या मुलाला बाईकवरती घेऊन त्या खडतर रस्त्यातनं प्रवास करावा लागतो. अगदी त्यांचा जीव मुठीत घेऊन त्या गाडी चालवतात आणि आपल्या मुलांना तिथपर्यंत सोडवतात. मग ते रस्त्याची खूप मोठी समस्या आहे. त्याचबरोबर महिलांना काही कारणास्तव म्हणजे घरात लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यामुळे त्यांना घराबाहेर जाऊन काम करता येत नाही. तर त्या महिलांची अशी मागणी आहे की आम्ही त्यांना घर बसल्या म्हणजे घरगुती व्यवसाय चालू करून द्यावा, गृहोद्योग चालू करून द्यावा की जेणेकरून त्यांच्या हाताला काम मिळेल आणि 4 पैसे त्यांना त्यांच्या संसारासाठी मिळवता येतील. तर मला त्या सुविधा पण त्यांना मिळवून देणं हे पण माझं ध्येय आहे. पण आता तुम्ही जे बोलताय गृहउद्योगाबद्दल बोलताय, पण त्याच्याबद्दल त्याबरोबरच महिला या भागामध्ये सुरक्षित पण असल्या पाहिजेत ना. मागे काही घटना घडल्या, त्यानंतर लोहगाव खूप चर्चेत आलं होतं महिलांच्या सुरक्षिततेसाठी. मग सुरक्षिततेसाठी तुम्ही काय करणार आहे? मी पालिकेमधनं जेवढे मला CCTV युक्त म्हणजे हा परिसर करता येईल तेवढा करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. कारण इथे खूपच घटना अशा घडलेल्या आहेत की मुली आमच्या सुरक्षित नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. काही महिला जॉब करणाऱ्या किंवा रात्री येतात, मग त्यांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे. किंवा मुलींना बाहेर पडायचं म्हटलं रात्रीच्या तर आई वडील परमिशन देत नाही या कारणामुळे की आपली मुलगी सुरक्षित नाहीये बाबा बाहेर. तर त्यासाठी मी CCTV बसवून CCTV युक्त असा परिसर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पण पोलिसांशी पण समन्वय साधायला पाहिजे. आता काही लोकांचं मागणी मध्यंतरी केली होती की या भागामध्ये एखादी अजून पोलीस चौकी वाढवावी वगैरे. ह्या संदर्भात तुम्ही काहीतरी, माझी विनंतीच आहे तुम्हाला खरं तर, की तुम्ही महिला सुरक्षित पण आपल्या भागामध्ये असायलाच पाहिजेत ना. हो, इथे पोरवाल रोडला नाहीये पोलीस चौकी, लोहगाव मध्ये आहे जी लांब पडते म्हणजे जायला. तर आपल्या म्हणजे जवळ, जेणेकरून इथल्या परिसरातल्या लोकांना लवकर सुविधा मिळेल अशा दृष्टीने पोलीस चौकीचा पण इथे विचार करू. शिवाय अजून पण माझं एक तुम्हाला सजेशन असणार आहे की महिलांना सुरक्षित वाटावं किंवा
आत्मनिर्भर असावं महिलांनी, यासाठी त्यांना जुडो कराटेचं पण अनेक जण प्रशिक्षण देत आहेत. त्याबद्दलही तुम्हाला काही करता आलं तर म्हणजे तुम्ही बघा. हो नक्की, म्हणजे त्यांना जेवढं सक्षम करता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. बरं, आता तुमच्या बोलण्यातनं वाहतूक कोंडीचा मुद्दा आला. वाहतूक कोंडी हा काय पुणे शहराला तसा काय नवीन किंवा अपरिचित मुद्दा आहे असं नाही. तुमच्या भागामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि तुमची पालिकेत सत्ताही होती, पण वाहतूक कोंडीची समस्या काही सुटलेली नाही. नेमकी ह्या वाहतूक कोंडीमुळे कशा पद्धतीने अडचणी निर्माण होतात, तुम्ही कशा सोडवणार आहे हा प्रश्न? हो, तो मुद्दा तर आहेच. ट्रॅफिक खूपच जाम होतं संध्याकाळच्या टायमाला. कामगारांना म्हणजे वेळेवर सकाळचं पण त्यांना कामावरती वेळेवर जाता येत नाही किंवा संध्याकाळी पण उशीर होतो घरी यायला. रस्ते खूप अरुंद आहेत तिथे, अतिक्रमण खूप वाढलेले आहे, डीपी रोड नाहीये, त्यामुळे त्या समस्या तर आहेत, त्या पण मी सोडवण्याचा प्रयत्न करते. पण आता हे अतिक्रमण वगैरे जे आहे तर ते म्हणजे सगळीकडेच आहे. फुटपाथ पण नाही आहे. लोकांनी चालायचं कसं रस्त्यावरून? हा, मग ते फुटपाथ वगैरे किंवा डीपी रोड म्हणजे जेणेकरून माझ्या नागरिकांना त्रास होणार नाही घरी येण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना संध्याकाळच्या वेळेस फुटपाथवरनं सेफली वॉकिंग करता येईल, याचाही आम्ही प्रयत्न करतो. या भागाशिवाय लोहगाव आहे, कळस आहे, धानोरी आहे, या सगळ्या प्रभागामध्ये तुमचा भाग सोडून त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? तिकडं कुठल्या समस्या आहेत? तिकडच्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत? धानोरी तर विकसित आहे, धानोरीमध्ये जास्त समस्या नाही आहे. तिथं फक्त महिलांना हाताला काम पाहिजे, रोजगार पाहिजे, त्यांना घरगुती व्यवसाय पाहिजेत. कळसमध्ये समस्या आहेत, कळसमध्ये पण कचऱ्याचं खूप मोठं संकट आहे. कचऱ्याचे म्हणजे असाच कचरा सगळीकडे रस्त्यावरती फेकला जातोय. तिथं मुलांसाठी ग्राउंड नाहीये. तिथल्या नागरिकांची प्रथम मागणी हेच आहे की आमच्या मुलांसाठी ग्राउंड हवंय आम्हाला, तर त्यांच्यासाठी ते ग्राउंड बनवणं ही पण माझी जबाबदारी असेल. बरोबर. आणि मुलांना ग्राउंड पाहिजे खेळायला. वीकेंडला आता फ्लॅट सिस्टीम आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे अंगण हा विषय नाही राहिलेला. त्याच्यामुळे त्यांनी वीकेंडला सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असेल तर ते कुठे जाणार? तर ग्राउंड असेल तर ते तिथे जाऊन खेळू शकतात, एक आनंद त्याचा घेऊ शकतात. तर तिथे ग्राउंड करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही आता सांगितलं की गेली 25 वर्ष खरं तर तुमचं कुटुंब आधीपासूनच इकडे राहत आहे, पण तुम्ही आल्यापासून की म्हणजे काय कशा पद्धतीनं काम केलेलं आहे तुमच्या कुटुंबानं या भागात? या भागामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यांचा असेल, लाईट, पाण्याची काही थोड्या बहुत प्रमाणावर आम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड काळामध्ये सॅनिटायझेशनचं काम केलं आहे, लसीकरणाचं काम केलं आहे, लोकांना अन्नधान्याचे किट वाटप केले, बचत गटातनं महिलांचं भरपूर काम केलेलं आहे, सक्षमीकरणासाठी भरपूर काम केले. कोणाला आधार कार्ड नसेल, राशन कार्ड नसेल तर ते आम्ही आमच्या मार्फत मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता तर त्या पक्षाची एक विचारधारा आहे ती हिंदुत्वाची आहे, पण मोदीजींनी एक नाराही दिलेला आहे, सबका साथ सबका विकास. हे तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाताय किंवा तुम्ही सांगताय की गेली अनेक वर्ष तुम्ही लोकांचं काम करताय, तर हे तुमच्या कामातनं लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचवताय? जरी हिंदुत्व हा जरी आपली विचारधारा असली तरी आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय. मग ते कुठल्याही जातीचे असो किंवा कुठल्याही प्रांताचे असो, जे कोणी आपल्याकडे समस्या घेऊन येतात ते आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि विकास हा तर मुद्दा आहेच. आपल्या मोदी साहेबांचा जी विचारधारा आहे, सबका साथ सबका विकास, हीच विचारधारा घेऊन आम्हाला पुढे जायचंय आणि प्रभागाचा विकास करायचा. आता अनेक योजना ज्या सरकारच्या आहेत, लोकप्रिय योजना आहेत, तर त्याच्यामध्ये लाडकी बहीणची खूप चर्चा आहे. तर विधानसभेला आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाच्या मागं महिला उभा राहिल्या. त्या पद्धतीनं आता नगर परिषदांच्या पण ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महायुतीच्या बाजूनं मतदान केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. लोकांपर्यंत या योजना तुम्ही पोहोचवताय का, किंवा ह्या योजना ज्या आहेत सरकारच्या अगदी तुम्ही सगळ्या प्रभागात असू द्या, कुठेही असू द्या, हे लोकांपर्यंत पोहोचतात का? महिलांमध्ये याबद्दल काय चर्चा? हो, त्या योजना आम्ही आमच्या कार्यालयातर्फे फॉर्म वगैरे भरून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि महिलांपर्यंत 100% त्या सुविधा आम्ही लाडकी बहीणच्या पुरवलेल्या आहेत. तर लाडकी बहीण योजना ही त्यांना आवडलेलीच आहे, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती त्यांचं असं मत आहे की विकास काहीच झालेला नाहीये, तर तो विकास पण झाला पाहिजे. आणि हा विकास करण्यासाठी त्यांना एक आपल्या हक्काचा माणूस पाहिजे. भाजप मधून जर उमेदवारी असेल,
भाजप सरकार हे काम करू शकतं भाजपच्या माध्यमातून. केंद्रातही भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याच्यामुळे जर महानगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार आले, भाजपची सत्ता आली, तर नक्कीच विकासाच्या कामावर आपण विकासावरती आपण काम करू शकतो. फडणवीस एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये, सगळीकडेच आपण बघतोय. तर फडणवीसांच्या कामाबद्दल महिलांमध्ये काय चर्चा? फडणवीस साहेब खरंच खूप चांगलं काम करतायत. महिलांसाठी पण त्यांच्या खूप चांगल्या योजना आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने असतील, विकासाच्या दृष्टीने असतील, तर खरंच त्यांचं काम खूप चांगलं आहे. महिलांना आवडते त्यांचं काम. बरं ताई, आता तुम्ही लोकांमध्ये जाताय, गाठीभेटी सुरू आहेत, ॲक्च्युली प्रचार सुरूच आहे तुमचा, पण लोकांमध्ये काय चर्चा आहे? लोकांमध्ये चर्चा आहे की त्यांना बेसिक सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि स्थानिक उमेदवार इथून नसल्यामुळे या भागाकडे कोणी लक्ष दिलेले नाही आहे. त्यामुळे खूप समस्यांना लोकांना सामोरे जावं लागते. तर त्यांना आपला हक्काचा माणूस आपल्या प्रभागातनं पाहिजे, स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना पाहिजे, ही त्यांची अपेक्षा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. लाडकी बहीण योजना जी आपण राबवली आहे ती तर महिलांना आवडलेली आहे, परंतु त्याबरोबर त्यांना विकासही हवा आहे. कारण प्रभागामध्ये विकासच नाही आहे, रस्त्याची, पाण्याची, कचऱ्याची खूप समस्या असल्यामुळे बायकांना त्या गोष्टींना खूप फेस करावं लागते. त्या बोलतायत तुमच्याशी? हो, त्या माझ्याशी बोलतायत की त्यांना पक्के रस्ते पाहिजेत, प्रभाग आपला स्वच्छ पाहिजे, सुरक्षित पाहिजे. महिलांच्या दृष्टीने पण त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत. सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांना बाहेर पडता येत नाही, एकट्या महिलांना रात्री बाहेर पडता येत नाही. त्यासाठी पण त्या माझ्याकडे मागणी करतात की आपला परिसर हा CCTV युक्त झाला पाहिजे, जेणेकरून सुरक्षित राहायला पाहिजे. पोलीस चौकीची मागणी करतायत. त्यांना रात्री वगैरे कधी गरज पडली तर त्या जवळची पोलीस चौकी त्यांना पाहिजे, तर त्यासाठी पण त्यांची मागणी आहे. बरं, म्हणजे तुम्ही जे मगाशी बोलताना जे मुद्दे सांगितले तेच त्या लोकांची भावना आहे. बरं, आणि आता जे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतात का? हो. कशा पोहोचतात? म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण बघितलं असेल, लाडकी बहीणचं खूप चर्चा आहे, पण इतर ज्या योजना आहेत, तर जसं आयुष्यमान भारत असेल किंवा कुठली जी सरकारची योजना असेल, तर त्या लोकांपर्यंत जातात? हो, ते आम्ही आमच्या कार्यालयाच्या मार्फत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांना त्याची माहिती देतोय, जेणेकरून त्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आता तुमच्या बोलण्यातनं मग असे दोनदा ॲक्च्युली स्थानिक उमेदवाराचा विषय आला, तर स्थानिक उमेदवार किती महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? स्थानिक उमेदवार खूप महत्त्वाचा आहे, कारण आधी ज्या भागातनं जे उमेदवार लोकप्रतिनिधी होते त्यांनी फक्त त्यांच्या भागाचाच विकास केलेला आहे आणि लोहगावकडे त्याचा म्हणजे तेवढा विकास झाला, तेवढं लक्ष दिलं गेलेलं नाहीये. त्यामुळे स्थानिक उमेदवारामध्ये नाराजी आहे त्याबद्दल, की त्यांना वाटतं की आपला हक्काचा माणूस आपल्या प्रभागातनं गेला तर तो आपल्या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल. म्हणून त्यांना स्थानिक उमेदवार हवा आहे आणि त्यांची इच्छा आहे की स्थानिक उमेदवारांनीच इथे उभे राहावं. बरं, आता आपण तुमच्या या प्रभागातल्या समस्यांबद्दल बोललो, राजकारणाबद्दलही बोललो, पण मला एक सांगा की तुमचं विजन काय? तुम्ही मला 5 वर्षानं तुमचा मतदारसंघ कसा हवा? माझा प्रभागाचा नंबर 1 आहे आणि मला माझा प्रभाग पण 1 नंबरचा करायचा आहे. एक विकासाचं नवीन मॉडेल मला इथे तयार करायचे, जेणेकरून इतर भागातील म्हणजे लोकांनाही त्याचा अभिमान वाटेल की हा प्रभाग खरंच खूप सुंदर पद्धतीने विकसित झालेला आहे. असं मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे. माझं विजन हेच आहे की माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित झाला पाहिजे, जेणेकरून बेसिक गरजाही लोकांच्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. माझा प्रभाग हा, मी जसं अगोदर सांगितलं की माझा प्रभाग हा 1 नंबरचा आहे आणि तो 1 नंबर सारखाच विकसित झाला पाहिजे, की जेणेकरून लोकांना त्याचा अभिमान वाटेल, असं मला माझा प्रभाग करायचा आहे. आता या भागातल्या कुठल्या प्रमुख प्रश्नांवर तुम्हाला काम करायचं आहे? माझा फोकस तर महिलांच्या सुरक्षिततेवरती असेल. बाकी इतर बेसिक गोष्टीवरती पण माझा फोकस असेल की त्या मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेन. म्हणजे स्वच्छता असेल, हो, स्वच्छता, आरोग्य, पाणी असेल, लाईटची समस्या असेल, अजून इतर काही समस्या असतील जे त्याच्यावरती मी पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करेन. लाईटची पण समस्या आहे भागामध्ये? काय समस्या? स्ट्रीट लाईट नाही आहेत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे अंधार रात्रीचं जायचं म्हटलं तर लेनमधनं खूप अंधार असतो, भीती वाटते महिलांना. तर
तो प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे, तोही मी सोडवण्याचा प्रयत्न बरं, करेन. आता समजा भाजपकडनं तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि लोकांना मतदानाची ज्या वेळेला वेळ येईल तर तुमच्या नावापुढचं कमळाचं बटन का दाबायचं लोकांना? मी या भागातली नागरिक आहे. गेली 25-26 वर्ष झालं मी भाजपच्या माध्यमातून काम करते. त्यामुळे मला इथल्या समस्या चांगल्याच माहिती आहेत आणि त्या मी सोडू शकते. असा एक विश्वासही मला परिसरातल्या नागरिकांकडून भेटतोय आणि त्यांनाही स्थानिक उमेदवारच हवा आहे, जेणेकरून सर्व समस्या सोडवल्या जातील आणि प्रभागाचा विकास होईल. त्यासाठी त्यांनी मला कमळ हे बटन दाबून विजयी केलं पाहिजे, जेणेकरून प्रभागाचा विकास होईल. बरं, आता तुम्ही लोकांमध्ये जाताय, राजकारणामध्ये सक्रिय आहात, कुटुंबाची कशी साथ मिळते तुम्हाला? मला चांगली साथ भेटते. माझं कुटुंब सगळं माझ्यासोबत आहे. परिसरातली इतर लोकही सगळे नागरिक माझ्यासोबत आहेत. त्यांनी ते मला प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद ताई, तुम्ही खूप वेळ दिला. ॲक्च्युली तुम्ही खरं तर लोकांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहात, तरी आम्हाला तुम्ही वेळ दिला. तर या होत्या वंदनाताई खांदवे पाटील आणि त्यांनी त्यांच्या प्रभागाबद्दलचं विजन सांगितलं आहे. त्यांना भविष्यामध्ये या प्रभागाबद्दल काय वाटतं आहे, त्यांना भविष्यामध्ये हा प्रभाग कसा पाहिजे त्यांनी सांगितलं आहे. खरं तर अतिशय एक दुर्दैवाची गोष्ट आहे की हा जो या प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर काही वर्षांपूर्वी हा प्रभाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला, मात्र म्हणाव्या तितक्या प्रमाणामध्ये या भागातल्या लोकांच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत. आता याच्यावरतीच त्यांना काम करायचं आहे आणि आता जनतेचा शेवटी आशीर्वाद त्यांच्यासोबत राहीलच, अशा त्यांना शुभेच्छा देऊयात आणि तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.